नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे दशमूळ. यातल्या बऱ्याचशा वनस्पती आपल्या शेतात असतात आणि आयुर्वेदामध्ये दशमूळाला प्रचंड मागणी आहे. बरेचसे वातविकार, बऱ्याचशा आजारांवर ही दशमूळ वापरली जातात. यासाठी आपण पुन्हा एक व्हिडिओ बनवणार आहोत. पण यातल्या बऱ्याचशा वनस्पती जे आता मी सांगतोय त्यातल्या आपल्या शेतामध्ये असतात. यांची साधारण 2-3 वर्षाची झाडं झाल्यावर याची मुळं काढली जातात आणि यांच्या मुळांना धुवून वाळवून ही विकली जातात. तर त्यात काही वृक्ष प्रजाती आहेत, काही हर्ब आहेत, काही मध्यम वाढणारी झुडपं आहेत. त्यातलं प्रमुख जे आहेत म्हणजे ही दशमुळाची 10 मुळं आहेत. ती यात आहे बेल. बेल हा सर्वांना परिचित आहे. आपण बेलावर एक व्हिडिओ पण केलेला आहे. तर बेलाची जी मुळं आहेत याची यासाठी लागवड दशमुळासाठी सुद्धा शेतांमध्ये MP छत्तीसगडमध्ये लागवड करतात. दुसरा आहे अग्निमंथ. अग्निमंथ म्हणजे याच्यामध्ये क्लेरोडेंड्रम म्हणून हा जो प्रकार आहे हे झुडूप आहे. हे पण दशमुळात वापरलं जातं. तिसरं आहे शालपर्णी. तो मात्र आपण एकदा दाखवू. तो काही ठिकाणी जंगलातही या बांधावर आपल्याला आढळतो. चौथा आहे पानपर्णी. पाचवा आहे तो शिवन, ज्याला गंभारी म्हटलं जातं. शिवन आपल्याकडे वृक्ष आहेत, बऱ्याच जणांना ही माहीत आहे. तो शिवन वगैरे आहेत. तर शिवनचा यांचे ते जसा बेलाचा हे आलाय तसं हे प्रत्येक व्हिडिओ येणारच आहे. तिसरं आहे भुईरिंगणी. ही काटेरी वनस्पती आहे. याच्यामध्ये निळी, पांढरी असे फुलं येणारे वेगवेगळे आहेत. पांढऱ्या भुईरिंगणीला कुठे एक धार्मिक महत्त्व किंवा जादू टोण्यावाले छाछूवाले जे आहेत त्यांना त्याची मागणी असते. पण ही भुईरिंगणी जी आहेत याला सर्वत्र काटे असतात. त्यानंतर येतं बृहती, सोलॅनियम इंडिकम. याची मुळं ह्याच्यामध्ये आहे. पाडळ पाटला हा एक वृक्ष आहे. याची मुळंही दशमुळात बऱ्यापैकी मागणी असलेलं हे आहे. नंतर येतं टेटू. त्याला शोनक या नावाने ओळखलं जातं. टेटूची शेती केली तर त्याला शासनातर्फे अनुदान सुद्धा आहे. आणि जर कधी ही दशमुळाची आपण पूर्ण शेती केली, हे मिक्स प्लांटेशन आहे. काही वृक्ष आहेत त्या 10 फुटावर, मग त्याच्यानंतर झुडपं, त्याच्यानंतर मध्ये जी झुडपं आहे, त्याच्यानंतर हर्ब जी आहेत जी कमी वाढणारी म्हणजे काटेरिंगणी, भुईरिंगणी वगैरे जी आहेत हे आहेत ती आहेत. त्यानंतर येतं सगळ्यात शेवटी गोखरू. हे गोखरू आपल्याला सगळ्यांना माहिती. याची मुळं विकली जातात, याची फळं विकली जातात, याचं पंचांग विकलं जातं. आणि ही आपण वनस्पती आपल्या शेतातून गवत म्हणून काढून फेकतो. तर हे जे दशमूळ आहे, दशमुळाची शेती केली, त्याला अपेडा किंवा तुमचं औषधी वनस्पतीचं जे आहे केंद्र आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, त्याचे आपण डिटेल देणार आहोत. त्याच्यामध्ये जर कधी तुम्ही अप्रोच झाले आणि त्यांच्या ह्याच्यानुसार लागवड केली तर तुम्हाला आपल्याला याच्यामध्ये एक चांगलं उत्पन्नाचं साधन उभं राहू शकतं. या सगळ्या जंगली वनस्पती असल्यामुळे याच्यावर रोग किंवा कीड हे फार कमी येतं आणि त्याला आपण आरामात कंट्रोल करू शकतो. त्यामुळे ह्याचा एक दशमुळाचा एक अभ्यास करावा. याच्यामध्ये आपण आता बेलाचं हे केलेलंच आहे. तसं यानंतर पुढे जे आहे या सगळ्या झाडांची एक सेपरेट एक व्हिडिओ बनवून आपण एक झाडाचा व्हिडिओ बनवून टाकणार आहोत. छोटे छोटे व्हिडिओ बनवून हे 10चे 10. पण ही 10 जे आहेत यातले आपल्या शेतात काही असतील तर मग त्याचा थोडासा विचार करा काढून फेकताना. जवळपासच्या ज्या आयुर्वेद कंपन्या आहेत किंवा जे आयुर्वेदाचे डॉक्टर घरी औषधं बनवतात, बरेचसे डॉक्टर आजकाल घरी बनवतात अडल्ट्रेशनमुळे. त्यामुळे ह्या लोकांना याची गरज आहे. तुम्ही जवळच्या आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरला संपर्क केला तर यात तुम्ही ती त्यांना देऊ शकतात.
चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमंडळीत ही माहिती द्या आणि याचा अवेअरनेस जो आहे ही सगळ्यांना जर किती झालं तर हे सगळ्यांना याच्यामध्ये सांगता येत नाही कुणाला काय क्लिक होईल आणि कुणाला कुठून काही मिळेल. तरी याचा अभ्यास आपल्याजवळ असला पाहिजे, याची माहिती आपल्याजवळ असली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण या सगळा विडा उचललेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा धरूनच आपण हे चॅनल वाढवतो आहे आणि ही सगळी माहिती देतो आहोत. धन्यवाद.